नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 11 वाजतायत. मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी आहे. सैफवरील हल्ल्याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. हल्लेखोर वांद्रे परिसरातच फिरत होता. वांद्रे पोलीस स्टेशन समोरून तो गेला आणि हल्लेखोर पोलीस आरोपीच्या म्हणजे या हल्लेखोर आरोपीच्या शोधात आहेत. आरोपी पोलीस स्टेशन बाहेर दिसून आलेला आहे. सैफवरती हल्ला करणारा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. वांद्रे पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा तो कैद झालाय. त्याचसोबत दादरमध्ये एका दुकानात तो इयरफोन खरेदी करत असताना सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसतोय. सैफ अली खानवरच्या हल्ल्याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा. हल्लेखोर वांद्रे परिसरातच फिरत होता. वांद्रे पोलीस स्टेशन समोरून सुद्धा तो गेलेला दिसतोय आणि पोलीस आरोपीच्या शोधात आहेत. आरोपी पोलीस स्टेशन बाहेर फिरताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. सैफ अली खानवरती हल्ला करणारा बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. त्याची ही काही दृश्य वांद्रे आणि दादर इथल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तो कैद झाल्याचं दिसतंय. मात्र त्यांना कपडे बदललेले दिसत आहेत. अधिक माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, पोलीस या आरोपीच्या मागावर आणि आरोपी वांद्रे पोलीस स्टेशनच्या बाहेरच जर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसतोय, काय माहिती द्याल? मुळात ही जी घटना घडली, या घटनेनंतर आरोपी इतका अट्टल गुन्हेगार आहे की तो घटनेपासून जे ठिकाण आहे तिथून पळून न जाता तो त्याच परिसरामध्ये सकाळपर्यंत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलीस त्याला शोधतायत आणि तो सहज पोलीस स्टेशन समोरून चालत लकी जंक्शन म्हणजे बँड्रा पोलीस स्टेशन ते लकी जंक्शन ते तो पुढे जाऊन दादर भागात गेला. म्हणजे आरोपी इतका सराईत आहे की त्याला इतकी कल्पना की पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. त्याने त्याची आयडेंटिटी देखील लपवली होती. त्याने कपडे बदलले, 2 वेळा त्यांनी शर्ट बदलले आणि शर्ट बदलून तो याच परिसरामध्ये वावरत होता. त्यामुळे पोलिसांना शक्यता आहे की तो आता बँड्रा स्टेशनवरून किंवा दादरवरून त्याने कुठली ट्रेन पकडून तो आता मुंबई बाहेर किंवा महाराष्ट्राबाहेर गेला असावा. बिलकुल. मात्र ही सगळी आता सीसीटीव्ही फुटेजेस तर हाती लागलेली आहेत. मात्र त्यातनं काही धागेदोरे सापडतायत का? या आरोपीपर्यंत पोहोचणं पोलिसांना आता कसं शक्य होणार, हाच आता मोठा प्रश्न आहे. कारण बरेच तास देखील उलटून गेलेत या प्रकरणाला. नक्कीच याकरताच पोलिसांनी कालच टीम ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत आणि उत्तराखंड, बिहार आणि उत्तर प्रदेश या पोलिसांच्या सतत टचमध्ये मुंबई पोलीस आहेत. असंही कळते की काही 2 टीम त्यांनी उत्तराखंडला देखील पाठवलेल्या आहेत. कारण का बहुतांश अशा प्रकारचे आरोपी जे आहेत या भागातून नेपाळ मार्गे नेपाळला जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्या दृष्टीने देखील पोलिसांनी पावलं उचलले. अजित, धन्यवाद या माहितीसाठी. आपण पुन्हा एकदा एक्सक्लुझिव्ह हे सीसीटीव्ही फुटेज आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय आणि हा आरोपी हल्ल्यानंतर वांद्रे पोलीस स्टेशनच्या आसपासच सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. तर सैफ अली खानवरती हल्ला करणारा हा दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये एका दुकानात देखील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसलाय. मोबाईलच्या दुकानातनं हेडफोन्स त्यानं खरेदी केलेले दिसत आहेत. या दुकानातलं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय आणि यामध्ये आरोपी कैद झालाय, जो वांद्रे पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलेला होता. तोच व्यक्ती दादरमधल्या कबूतरखान्याजवळ एका दुकानामध्ये इयरफोन खरेदी करत असताना देखील स्पष्टपणे दिसतोय. तीच व्यक्ती आहे जी सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी संशयित म्हणून ओळखला जातोय. सैफवरती हल्ला करणारा हा आरोपी हा संशयित आहे. तो हल्ल्यानंतर जो बाहेर पडला, कपडे बदलून तो वांद्रे पोलीस स्टेशनच्या बाहेर देखील एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कॅच झालाय. तर दुसरीकडे दादरमधल्या कबूतरखाना इथल्या एका मोबाईल शॉपीमध्ये म्हणजे तिथे हेडफोन्स खरेदी करत असताना तो सीसीटीव्ही कॅमेरात दिसलाय. आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत. विजय, हे सगळे सीसीटीव्ही फुटेजेस पोलिसांना सापडलेले आहेत. मात्र आता आरोपीपर्यंत कसं पोहोचायचं हे एक मोठं आव्हान आहे. बरेच तास तर उलटून गेलेले आहेत. या सगळ्या गेलेल्या वेळामध्ये आरोपीला कुठच्या कुठे पळून जायला सुद्धा मोठा वाव आहे. बरोबर आहे श्वेता. या ठिकाणी जेव्हा हल्ला झाल्यानंतर जो पहिला सीसीटीव्ही आला तो उतरताना जो सीसीटीव्ही दिसतोय, त्याच्यानंतर अजून एक सीसीटीव्ही आला तो एका घरामध्ये चप्पल चोरी करतोय असा एक सीसीटीव्ही आला. त्याच्यानंतर एक सीसीटीव्ही आला तो दादरच्या दुकानामध्ये हेडफोन घेतोय असा सीसीटीव्ही आला आणि एक
रेल्वे स्टेशनच्या बाहेर चालत जातानाचा निळ्या शर्टमधला एक CCTV आला. अशा CCTV मात्र पुढे येत आहेत आणि आरोपी जो पकडलेला, संशयित आरोपी जो पकडलेला आहे त्याचा आणि हे दोघे एकसारखे दिसत आहेत, हुबेहूब दिसत आहेत. परंतु त्याच्यावरती अजून पोलिसांनी शिक्कामोर्तब केलेलं नाही आहे, कारण हा आणि तो आरोपी एकच आहे की वेगळा आहे हे याच्यावरती आता पोलीस तपास करत आहेत. 28 टीम या ठिकाणी पोलिसांच्या निघालेल्या आहेत. काही परगावात सुद्धा गेलेले आहेत. हा जो आरोपी आहे तो उत्तर प्रदेशचा आहे की उत्तराखंडचा आहे याच्यावरून सुद्धा त्यांचं हे चालू आहे. परंतु आता जो त्यांच्या ताब्यात असलेले जो संशयित आरोपी आहे त्याचे हाताचे ठसे घेतले जाते, फॉरेन्सिक लॅबला पाठवले जातात आणि तो जसा जसा आरोपी जातोय, संशयित आरोपी जातोय तसा पोलीस माग घेत आहेत. एक CCTV पुढे येतोय, मात्र आरोपीपर्यंत पोलीस कधी पोहोचणार हा सुद्धा एक सवाल आहे. कारण एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीवर जेव्हा हल्ला होतो आणि त्या हल्ल्याचा आरोपी आता 55 तास उलटून गेले तरी जर पोलिसांना सापडत नसेल तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एखाद्या सेलिब्रिटीवरच हल्ला असताना एवढा वेळ लागत असेल तर सर्वसामान्य लोकांच्या मनात यामध्ये मोठी साशंकता आहे की आम्ही या ठिकाणी या राज्यामध्ये महाराष्ट्रात सुरक्षित आहोत का? कारण आपण जर पाहिलं तर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात जे गुन्हे घडतात ते खरं तर परप्रांतीयाकडून केल्या गेल्याचं बरोबर आहे विजय. आणि या तपासामध्ये प्रत्येकाचे जबाब सुद्धा महत्वाचे आहेत. ज्याप्रमाणे स्वतः सैफ अली खानचा, जसा करीना कपूरचा जबाब नोंदवला गेला त्याच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा, त्याचबरोबर रिक्षावाला, ज्या रिक्षातनं सैफ अली खानला लीलावतीपर्यंत पोहोचवलं गेलं, तो रिक्षावाला सुद्धा भजन सिंग आता जबाब नोंदवण्यासाठी आलेला आहे. त्याबद्दल काय? या ठिकाणी आज पुन्हा एकदा तो जो रिक्षा चालक होता तो त्याच्या मालकासोबत आला होता. पोलिसांनी त्याचा जबाब लिहून घेतला, त्याची चौकशी चालू आहे. नेमकं काय झालं होतं त्या घटनेनंतर, तू कसा त्याला नेला याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे पोलिसांनी आता घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना कोणी या ठिकाणी काही संशय आढळलं होतं का काय याच्याबद्दल त्याचा तो तपास करत आहेत. आणि सगळी पोलीस जे आहेत संपूर्ण माहिती घेत आहेत. फॉरेन्सिक लॅबला सुद्धा या ठिकाणचे काही नमुने पाठवण्यात आलेले आहे आणि त्याच्यावरती सुद्धा पोलीस कार्य करत आहेत. आणि जे या ठिकाणचे जे टाउन हे नेटवर्क असतं, नेटवर्क जे तपासतात त्या टीम सुद्धा या ठिकाणी कार्य करण्यात आलेले की हा एकटाच आरोपी होता की अजून कोण त्याचे साथीदार होते याचा सुद्धा आता तपास घेत आहेत. कारण पोलिसांना अद्याप जो मेन आरोपी आहे ह्याच्या मागे हल्ल्यामागे नेमका कोण होता, की या ठिकाणी कोणी दहशतवादी होते की एखादा धार्मिक संघटना होती किंवा अन्य काही असेल, त्यांचे जे वेगवेगळे हे आपले पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. 28 टीम याच्यावरती काम करत आहे, परंतु अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही आहे. श्वेता. विजय, बिलकुल आपण माहिती तुमच्याकडनं घेत राहूच. नेमकं आज या तपास प्रकरणामध्ये काय काय घडतंय? सैफ अली खानवरती हल्ला झालेल्याला आता 55 तास उलटलेले आहेत, मात्र अजूनही पोलीस या आरोपींपर्यंत काही पोहोचू शकलेले नाही आहेत. वेगवेगळ्या ठिकाणचे CCTV फुटेजेस समोर येत आहेत, अनेकांचे जबाब नोंदवले जात आहेत, मात्र आरोपी काही अजून पोलिसांच्या ताब्यात नाही. संशयित म्हणून अनेकांची चौकशी, धरपकड सुरू आहे. तर सैफ अली खानवरती हल्ला झाला त्यानंतर आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र या प्रकरणी हल्लेखोराचा सैफच्या इमारतीमध्ये जाताना आणि हल्ल्यानंतर तातडीनं त्याच जिन्यावरनं उतरतानाचा व्हिडिओ समोर आला. मात्र त्यानंतर हल्लेखोर कपडे बदलून त्याच परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पण हा तोच हल्लेखोर आहे का, या संदर्भात संशयित आरोपी जो CCTVत कैद झालाय, दुसरीकडे आणखी एका संशयित आरोपीचा फोटो देखील आता समोर आलाय. मात्र प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या रंगाचे कपडे दिसत आहेत. इमारतीमध्ये चढताना उतरताना वेगळे कपडे, त्यानंतर कपडे बदलून आरोपी एका CCTV कॅमेरामध्ये कैद झालाय. त्यामध्ये निळ्या रंगाचा शर्ट दिसतोय. त्यानंतर आणखी जो एक संशयित फोटो आलाय त्यामध्ये पिवळ्या रंगाचा शर्ट दिसतोय. तर सैफ अली खानवरती हल्ला झाला, मात्र हल्लेखोराचा डोळा हा फक्त सैफवरतीच होता की त्याचा मुलगा तैमूरवरती होता, ही एक नवी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण ज्यावेळी सैफवरती हल्ला झाला त्यानंतर तात्काळ रिक्षानं सैफला रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र त्यावेळी सैफनं तैमूरला सुद्धा रिक्षामध्ये त्याच्या सोबत नेलं असल्याची माहिती मिळाली आहे. ज्या रिक्षानं सैफला रुग्णालयात नेण्यात आलं त्याच रिक्षा चालकाशी न्यूज 18 लोकमतनं एक्सक्लुझिव्हली बातचीत केली आणि त्यावेळी सैफ सोबत त्याचा लहान मुलगा होता आणि सैफ त्याच्यासोबत इंग्रजीत काहीतरी बोलत होता असं रिक्षा चालकानं सांगितलं. अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न आता यावरून उपस्थित झालाय.
टाइम बहुत गंभीर रूप से थे, एकदम खून से लथपथ थे वो, ज़्यादा सीरियस लग रहा था। मैं तो देख के भी थोड़ा ऐसा छिकछिका सा शरीर था, थोड़ा डर सा लगा। उसके बाद जब रिक्शा में बैठ गया मैंने, चलो जो भी है बिल्कुल छोड़ना ही पड़ेगा। और भी उनके गेट पर परिवार के थे, जैसे भी संबंधी थे वो। उनके बाद फिर उनके साथ में एक लड़का था, बच्चा था, वो बैठे। एक उनके साथ में यंग आदमी थे जो, वो भी साथ में बैठे। यानी कुल मिला के 3 लोग बैठ गए। तर सैफ अली खानच्या हल्ल्यावरनं जितेंद्र आव्हाड यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत। एक ट्विट करून त्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेत। सैफ अली खानवरती त्याच्या घरात घुसून जो काही हल्ला झाला त्यावरती जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट केली आहे। सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडनं हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसं या दिशेनं सुद्धा तपास होणं आवश्यक आहे। कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण 6 वार करण्यात आल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलेलं आहे आणि त्यातील 2 वार हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे समजतंय। एक वार त्यांच्या मानेवरती करण्यात आलाय, त्यामुळे त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली। हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता वार हा जीवे मारण्याच्या हेतूनच करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। सैफ अली खान हे भारतामधील 4थ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित आहेत। हे विशेष, अशी पोस्ट एक्सवरती जितेंद्र आव्हाड यांची। काल वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये सकाळच्या सुमारास एक व्यक्ती ज्याला ताब्यात घेण्यात आलं होतं, ही व्यक्ती सैफवरील हल्ला प्रकरणातील आरोपी सारखाच दिसत होतं। मात्र हा तो आरोपी नसल्याची माहिती मिळाली आहे। मात्र या आरोपीचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय। वर्सोवा परिसरात संबंधित व्यक्ती चप्पल चोरी करत असतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय आणि या चप्पल चोराविषयी अधिक माहिती काही अजून समोर आलेली नाही। दरम्यान पोलिसांकडून या आरोपीचा शोध सुरू आहे।